झालो आहे. फायनल मारायचा प्रयत्न करू आम्ही. क्या बात आहे दीपक, अप्रतिम कामगिरी केली बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये. दीपक या सामन्याचा ठरतोय गेम चेंजर खेळाडू. डिपेंड लॅबवरती आपण पाहताय या स्पर्धेचा अर्थात सभापती चषक 2025 थरार. आणखीन एक धमाकेदार मॅच सुरू होतोय इथे. पुन्हा एकदा करो या बरोबरी स्थिती असणार आहे. मॅच अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. पहिला चेंडू बॅटची आतली कड घेतोय अक्षय. बॅटर मैदानावरती आघाडीचा फलंदाज आणि पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव. धावसंख्या बिनबाद 1. मॉडर्न आर्ट. मॉडर्न आर्ट वर्सेस सनातन. सुंदर अशी सुरुवात, सुंदर अशी गोलंदाजी रवींद्र याची. पहिला चेंडू फेस केला होता तो अक्षय याने आणि आता दुसरा चेंडू निर्धाव. किरणच्या बॅटमधून कोणती धाव नाही. धावसंख्या जैसी ते 1. आणि हा पुन्हा एकदा उडवला चेंडू. बघूया किती धाव मिळवतात ते. आणि ही धाव पूर्ण. 2 धावेने धावसंख्या 2. 3 चेंडू 2 धावा. अक्षय वैयक्तिक एक चेंडूमध्ये 1 धाव. आणि आता किरण वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 1 धाव. बघूया पुढचे चेंडू रवींद्र याचे. आणि हा लेगच्या दिशेने दटवला चेंडू एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्येत वर. धावसंख्या होते ती 3. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर अशी गोलंदाजी रवींद्र. आणि हा टॅपच्या स्वरूपात मारल्या चेंडू. समालोचन कक्षाला सलामी देणारा चेंडू. किरण यांनी आपल्या बॅटमधून मारलेला चेंडू एका धावेसाठी. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झाले 4. आणि आता पहिलं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकासाठी ऋषिकेश. आणि काय बॅटिंग पॉवर प्ले का? बॅटिंग पॉवर प्ले. मॉडर्न आर्ट संघाने बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. पराभव हा प्रत्येक वेळेला आपण बघितलं तर प्रदीप जिव्हारी लागणारा विषय असतो. प्रत्येकाला विजय हवा असतो, परंतु पराभव झाल्यानंतर तिथून कमबॅक कसं करायचं हे मॉडर्न आणि दुसऱ्या बाजूला सनातनला शिकायचं आहे. आणि इथून हा सामना जिंकायचा. डोक्यावरती बरपट एवढं गरजेचं असेल. आता कळणार आहे कुणाची लागणार आहे वाटती खरोखर. कारण दोन्ही संघ मजबूत आहेत. भले पहिली मॅच हरले असतील, परंतु आता संधी आहे शेवटची. या आणि असं सुंदर असं क्षेत्ररक्षण मित्रांनो. या खेळाडूसाठी टाळ्या वाजवा. खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण नाव काय? सूरज. सुंदर असं क्षेत्ररक्षण सूरज याकडून. जवळजवळ 3 धावा वाचवलेल्या आहेत त्या सूरज याने. आणि हा निर्धाव चेंडू. अक्षय यांना काही समजलं नाही. धावफलकात फक्त 5च धावा आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना ऋषिकेश. सुंदर अशी गोलंदाजी जकडून ठेवलेलं आहे. मॉडर्न आर्टला जकडून ठेवलेलं आहे 5च धावांवरती. टिपिकल मराठीमध्ये सांगायचं झालं तर प्रदीप बांधून ठेवले. बांधून ठेवलंय. फारशी मुभा देत नाहीयेत. 45 षटकार क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. यापूर्वी अक्षयने चांगली बॅटिंग केली, दर्जेदार बॅटिंग केले, परंतु या मॅचमध्ये पराभवानंतर तुम्ही कसं कमबॅक करता आणि स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे. या सामन्यात जिंकला तर तुमचा प्रवास पुढे चालू राहणार आहे. फटका चांगला आहे, धावा मिळत नाही. इतकं दर्जेदार क्षेत्ररक्षण सनातन पॅकरने केलेलं आहे. अप्रतिम, म्हणजे डोळ्याचं पाणी पडणारं क्षेत्ररक्षण आता सनातन पॅकर संघाकडनं. आता फलंदाज कंटाळलेत कारण बाउंड्री जात नाहीये. नाही, जेव्हा सगळं काही संपलं असं वाटतं तेव्हा पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करायची असते. बोललो मी की फलंदाज कंटाळलाय. तो मारतोय पण जातच नाही कारण क्षेत्ररक्षक तळ ठोकून उभे आहेत. हीच ती वेळ असते की तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला सांगायचं असतं की आता सर्व काही संपलंय, परंतु मी संपलेलं नाहीये. नव्यानं सुरुवात करायची असते. पर्याय म्हणून कोणी नसतं तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं हीच वेळ असते. परंतु ते समजलं नाही किरणला. तो स्वस्तात बाद झालाय. किरण दोन्ही सामन्यामध्ये स्वस्तात बाद झालेला आहे आणि त्याचा खामियाजा ते मॉडर्न आर्ट भोगतंय. कारण धावसंख्या 2 षटका फक्त 7 धावांची लागलेली आहे आणि 1 गडी बाद झालेला आहे. आणि आता कुठेतरी हात खोलावे लागतील मॉडर्न आर्टला. कारण शेवटचे 12 चेंडू जर हा सामना गमावलात तर स्पर्धेच्या बाहेर. प्रेक्षक म्हणून उभं राहावं लागेल.
प्रेक्षक म्हणून उभं राहावं तर लागेलच आणि या स्पर्धेची पुन्हा 365 दिवस वाट बघावी लागेल. ते तर आहेच. इथे धावसंख्या 7 आहे, पण उर्वरित 12 चेंडूमध्ये जर तुम्ही अजून 20 धाबा केल्यात तर मॉडर्न आर्ट परत येऊ शकतो. सनातन संघानं शानदार कामगिरी केली. सुंदर अशी गोलंदाजी मित्रांनो. कृष्णा याची काय गोलंदाजी करताय सनातन संघाचे गोलंदाज. जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय आणि हा क्लीन बोल्ड प्रतीक बाद. परंतु त्याला पडली भूल 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 भूल. दांडी झाली गोल. गोलंदाजी पॉवरफुल. मैदानावरती सध्याचं चित्र मॉडर्न आर्टच्या संघासाठी चांगलं आहे. ऑपरेट चेंडू आहे. आतमध्ये येणारा चेंडू मधली एसटी वाकवली. तुझा मैं आ रहा हूं, तुझा मैं आ रहा हूं. मॉडर्न आर्ट का ये चल रहा है. आज खेळपट्टी तुमची आहे. या खेळपट्टीवर तुम्ही जवळजवळ लहानाचे मोठे होत आहे. त्या खेळपट्टीवर तुम्ही आखडताय तर कुठेतरी तुम्ही चुकताय. नक्कीच मॉडर्न आर्ट संघाला प्रयत्न तर करावेच लागतील. 10 चेंडू आहेत. 10 चेंडूंमध्ये हा खराब चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 8. 2 गडी बाद 8 धावा. आदित्य बघूया. आदित्यकडे पण चांगली फलंदाजी करतो आदित्य. बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी. 1 धाव तर घेतलेली आहे. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 9. अजून एक अक्षय आहे. अक्षय असा खेळाडू आहे तो काहीही करू शकतो. जी हाँ, बिल्कुल बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. और एक एंड पर ऑफ टाइम के बाहर गेंद स्टीयर किया गया. थर्ड बैट पर 1 रन मुकम्मल किया गया. इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या फिलहाल 10 रन 2 विकेट के नुकसान पर. और 12 या 15 रन यहाँ से अगर 8 गेंदों में आप 15 रन बनाते हैं तो मॉडर्न आर्ट के लिए लड़ने के लिए काफी हो जाएंगे. आणि हा निर्धाव चेंडू. कुठेतरी फलंदाज फसतात कारण गोलंदाजी त्या दर्जाची होते. सुंदर अशी गोलंदाजी सनातन संघाकडून. गोलंदाज 5 चेंडू झालेले आहेत या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 10 आणि पुन्हा एकदा बाद. बाद. आदित्यही बाद. कौन सा शॉट खेलना चाह रहे कुछ समझ में नहीं आ रहा है. तीन बल्लेबाज जो आउट हुए ना उनका एक ही तरीका है. देखिए ये शॉट कहाँ खेलना चाह रहे हैं आप. ऑनचर पर खेलना चाह रहे हैं, डिस्क कोहली की तरफ खेलना चाह रहे हैं, मिड विकेट की तरफ खेलना चाह रहे हैं. चाहे आपको सीधे बल्ले से गेंद को ड्राइव करना है, लॉन्ग अप लॉन्ग ऑन क्षेत्र में आपको खेलना है. ये शॉट बहुत खराब था. जो किरण ने खेला वो भी खराब शॉट था. आदित्य ने शॉट खेला वो भी अच्छा नहीं था. 3 ओवर के बाद 10 रन. मॉडर्न आर्ट इन बिग ट्रबल. ह्याचं कारण आहे ओपनिंग पेयर कुठेतरी अडकवले. त्यानंतर दबाव आला. कारण आणखीन एक मला दिसतंय ते तुम्हाला सांगतो. कारण विकेट गेलाय. या सगळ्या गोष्टी डॉट बॉल आले. फिल्डिंग चांगली झाले हे तर कारण आहेच. आणि त्यानंतर दबाचा शिकार अक्षय पण झालाय. सर्वात महत्त्वाचं काय असतं पराभव. आता तुम्ही इथे खेळताय आणि नारंगीत झाला काय प्रॉब्लेम नाही आहे. तो नायगावला झाला काय प्रॉब्लेम नाही आहे. पण आपल्या घरच्या मैदानावरती झाला तर प्रदीप तो जीवाला लागतो. घरच्या माणसांसमोर जर पराभव झाला ना तर तिथून माणूस कमबॅक करताना मुश्किल. आणि तीच परिस्थिती मॉडर्न आर्ट संघाची झालेली आहे. कारण समर्थकही निघून गेलेले तिथे बसले होते ते. कारण आपल्या फलंदाजांकडून कुठेतरी हारागिरी होते. फलंदाज धावा करत नाही आहेत. प्रेक्षकांना अपेक्षा असते की आपले खेळाडू आहेत काहीतरी करतील परंतु कुठेतरी कमी पडतायत. आणि हा वाईट चेंडू. आत्ता जो बॅट्समन आहे ना मैदानावरती आपण पाहू शकता निकेतन. त्याला थोडं वरती पाठवणं गरजेचं होतं. तो स्ट्राईक रोटेट करणारा बॅट्समन आहे. पण बाकीचे बॅट्समन होते त्यांनी आज स्ट्राईक रोटेट केले नाहीये. टॅप केलंय. 1 धामेल 1 रन धावसंख्या बांधले. 4थ्या षटकाचा खेळ. आता 2 चौकार लागतील तरच सामन्यामध्ये तुम्हाला परत येता येईल. 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हो कमीत कमी 18 धावा तरी कराव्या लागतील तुम्हाला. मिनिमम 18 धावा. जर कुठे 18 ते 20 धावा. 2 चेंडू अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूंमध्ये कमीत कमी 8 धावा. 2 चौकार जर आले. आणि हा खराब चेंडू. सूरज चव्हाण एक घाटकी फलंदाज आणि गोलंदाजी सुंदर करतोय. मगाशी त्याची फलंदाजी आपण बघितली होती परंतु शेवटच्या चेंडूवरती 1 धावची गरज असताना बाहेर मारलेला तो. आणि ही पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण सनातन संघाकडून. एकही चौकार जाऊन दिलेला नाही अजूनपर्यंत. अशी सुंदर अशी फलंदाजी क्षेत्ररक्षण करतोय तो सनातन संघ. धावसंख्या 14 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि हा निर्धाव चेंडू. बेहतरीन गया गेंदबाजी का प्रदर्शन सूरज चौहान की तरफ से.
लेग ब्रेक गेंद कर रहे हैं, टप्पा खाने के बाद गेंद ऊपर नहीं आ रहे, रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया। आखिरी गेंद पर क्या आप बड़ा स्ट्रोक खेलेंगे वो देखना बहुत जरूरी है। 15 रन 4 विकेट के नुकसान पर आकाश और निकेतन को थोड़ा ऊपर भेजने की जरूरत थी। प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर मैंने इनको हमेशा देखा है, बढ़िया बल्लेबाजी कर, चौका आणि हा चौकार आलाय। आकाश के बल्ले से आखिरी गेंद पर चौका। आखिरी गेंद अंत भला तो सब कुछ भला। जैसे कि हम चर्चा कर रहे थे, यहाँ से वो 25-30 रन नहीं बनेंगे, लेकिन अगर 20-22 भी बन गए तो बात बनेगी। सुंदर स्ट्रोक था, टाइमिंग बेहतरीन था, खिलाड़ी मौजूद था, नहीं रोक पाए। कड़क शॉट था बल्लेबाज आकाश का। स्कोर 19 पर पहुंच चुका है। जीतने के लिए फिलहाल 20 रनों का लक्ष्य रखा गया सनातन पैकर के सामने। अच्छी गेंदबाजी है, बिल्कुल बहुत अच्छी गेंदबाजी है मॉडर्न आर्ट के सामने, लेकिन क्या वो खिलाड़ी प्रैक्टिस में है, वो फॉर्म में, वो देखा जाएगा। नक्कीच कुठेतरी आकाशने जीवात जीव आणलाय। आकाशने जीवात जीव आणलाय एक शेवटच्या चेंडूवरती चौकार मारून। नक्कीच निकेतनचं थोडं प्रमोशन वरती केलं असतात तर मला वाटतं अजूनही 4-5 धावा वाढल्या असत्या, कारण निकेतन स्ट्राईक रोटेट करणारा खेळाडू आहे। कारण निकेतनला आम्ही बऱ्याच वर्षापासून ओळखतो, तो चांगला खेळाडू आहे बॉक्सचा। पहिला ओरम खेळत होता, आता मला वाटतं कंटिन्यू तो बॉक्सच खेळतोय आणि खरोखर चांगला खेळाडू आहे। बघूया आता निकेतन काय करतोय तो आपला संघासाठी, कारण मला वाटतं 24 चेंडू आणि 20 धावांची गरज। निकेतन बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हैं, लेकिन दोनों तरफ से आक्रमण है। एक तरफ अक्षय जो है आक्रामक बल्लेबाज, किरण आक्रामक बल्लेबाज, और स्ट्राइक रोटेट करने की कोई कोशिश नहीं की। आप अब जाकर 24 गेंदों में 20 रनों की जरूरत है। बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं। 1983 मला आठवतं जेव्हा भारत आणि विशेष करून झिम्बाब्वेचा मॅच, वेस्ट इंडिजचा मॅच होता। एकदा झिम्बाब्वेच्या सामन्यादरम्यान आपण अडचणीत सापडलो तेव्हा कपिल निकल सरांनी खूप मोठी इनिंग्स साकारली, परंतु जेव्हा फायनलचा मॅच होता 1983च्या वर्ल्ड कपमध्ये आपण 183 धाबा डिपेंड करायच्या होत्या, तेव्हा कपिल निकल साहेबांनी सांगितलं ह्या धाबा मोठ्या नाही आहेत पण लढण्यासाठी भरपूर आहेत। आता 20 धाबा मोठ्या नाही आहेत, फायटिंग टोटल नाही आहे, पण लढण्यासाठी भरपूर आहेत। हे जर आता कॅप्टनने आकाशने सांगितलं असेल म्हणून वाटलं तर मात्र या सामन्यामध्ये मजा येईल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चिक पहिला चेंडू सुंदर खेळला, इथं थ्रो डायरेक्ट इट आउट। स्टनिंग स्टार्ट, 20 धावांचा पाठलाग आहे, स्टनिंग स्टार्ट झालाय मैदानावरती। क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं। 1983 मध्ये इतिहास घडलाय आणि पहिल्या चेंडूवरती गडीबाद। सुंदर अशी सुरुवात झालेली आहे। आदित्य यांचा अचूक थ्रो आणि गडी धावबाद। आणि आता स्क्रीनवरती आहेत ते हरीश कदम, प्रेम शिगवन, समीर शिंदे, बावा आणि गणपत ऑन स्क्रीन मोबाईल वरती लागलेला आहे। आणि हरीश कदम सकाळपासून इथेच आहेत, त्यामुळे थकलेले आहेत थोडे। बॉल देऊन त्यांचे हात, कारण त्यांना बॅटिंगची लय गरज असते, चार्जिंग होण्यासाठी त्यांना बॅटिंगची गरज असते, परंतु सकाळपासून बॅट हातामध्ये नाहीये। हॅलो चला पुढचा चेंडू आदित्याचा, एक धाव, एका धावेने धाव संख्येत भर, धाव संख्या होती ती 1, गडीबाद 1 धाव। रोनक आणि ऋषिकेश स्ट्राईक वरती। बघूया आदित्य, आणि हा एका धावेने धाव संख्येत भर, धाव संख्या होती 2। या षटकातील चेंडू झाले 3, अजूनही 17 धावांची गरज। बहुत ही अच्छा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। स्कोर 2 रन। ओ बढ़िया गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का मुख जल्दी बंद किया था। बढ़िया खेल मैदान के अंदर बिल्कुल है। स्कोर 3-1 विकेट के नुकसान पर, टारगेट 20 रनों का। सनातन पैकर्स ने पहले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया था, रोचक मुकाबले में हार का सामना करना पड़ा था। इस बार खिलाड़ी अक्षय गेंद को फील्ड जरूर करेंगे, और अब जाकर स्कोर 4 रन 1 विकेट के नुकसान पर। 5 गेंदों का खेल हुआ है। सभापति चषक 2025 आप देख रहे हैं। ऑन साइड पर खेल दिया, बहुत ही बढ़िया थ्रो नहीं है प्रदीप, बैंक बैलेंस बहुत कम है, खर्चा ज्यादा हो रहा है। स्कोर 6 1 विकेट के नुकसान पर। भावनांवरती आवर ठेवावा लागेल, और मनुष्य भावनाओं का पुतला। इस बार थ्रो डायरेक्ट हिट करने की कोशिश की गई, थ्रो अच्छा नहीं था।
पहले ओवर के बाद 6 रन 1 विकेट के नुकसान पर। डीबीएन टीम का कंपैरिजन दिखाएगी पहले ओवर के बाद क्या हुआ था मैदान के अंदर, ये कंपैरिजन भी दिया आप जरूर देखें। ऑन डिमांड डीबीएन लाइव की टीम 4 पर कोई विकेट नहीं था, दूसरी तरफ 6 पर 1 विकेट गिर गया आफ्टर 1 ओवर, ये कंपैरिजन। चला शशी बघूया शशीचा जलवा दाखवतोय काही शशी, कारण सुंदर अशी गोलंदाजी करतो तो शशी। आता काहीतरी करावं लागेल कारण तुमच्याकडे धावा आहेत कमी आणि आता 18 चेंडून 14 धावांची गरज आहे आणि हा एका धावेवरती समाधान। चोरटी अशी धाव घेतलेली आहे ती सनातन संघाची आहे ऋषिकेश यांनी आणि आता स्ट्राईकला आहे तो रोनक। बघूया रोनक काय करतो तो आणि गोलंदाजी करतो तो शशी। इस ओवर के अगली गेंद को आणि ड्राइव किया सुंदर असा आणि हा नॉट आउट। वैसे प्रैक्टिस मैचेस में मैंने शशि को देखा है, बहुत बढ़िया गेंदबाजी करते हैं और अब जाकर फील्डिंग में थोड़ा सा बदलाव करना चाह रहे हैं। आकाश को आप देख रहे हैं कि वो फील्डिंग में बदलाव करना चाह रहे हैं। कवर पर एक खिलाड़ी है, उसके साथ अब मिड ऑफ पर एक खिलाड़ी लेके आए। आक्रमण आपको करना होगा, बल्लेबाज इत्मीनान के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, तो आप जो कह रहे हैं ना कि कुछ ना कुछ करना होगा, तो आकाश ने एक बदलाव जरूर किया है। अब गेंदबाजी बहुत इंपॉर्टेंट, बहुत अच्छा स्ट्रोक है, बेहतरीन फील्डिंग, गेंद को रोका गया, 1 रन लेने का मौका। ओवर दूसरा प्रगति पर, स्कोर 9 रन 1 विकेट के नुकसान पर। रौनक और ऋषिकेश बीच मैदान पर बल्लेबाजी कर रहे हैं, शशि गेंदबाजी करते हुए राउंड विकेट। इस बार बढ़िया, ये बहुत अच्छी सोच है क्योंकि धारी के अंदर जितने खिलाड़ी लेके आएंगे उतना फायदा भी हो सकता है, थोड़ा जोखिम भरा भी है, लेकिन इस तरह की फील्डिंग करेंगे आप तो स्कोर 9 रन 9 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये। ये शॉट भी बहुत कमाल का था, लेकिन लाजवाब फील्डिंग। अब आपको फील्डिंग ही बचा सकती है, जैसे कि दीपक ने कहा पहले मैच में फील्डिंग बहुत महत्वपूर्ण है। रौनक चेप और विशेष न्यू बैटर। दूसरा ओवर आखिरी गेंद है इस मुकाबले में, शशि ने अपनी टीम के लिए खुशी दी है, विकेट मिला, 2 विकेट के नुकसान पर, स्कोर है 9 रन। सनातन पैकेज इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट। बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन, किरण बहुत कवर की तरफ जो क्षेत्र वहां खड़े थे, वहां से आपको थर्ड मैन क्षेत्र में जाना पड़ा, तो वक्त मिला बल्लेबाज को। 12 गेंदों का खेल, 10 रनों की जरूरत है। कहानी समाप्त नहीं है, मैच अभी भी ऑन है। मैच अभी भी ऑन है, मगर आपको सिंगल रन बचाना है। बैटिंग पावर प्ले। अब बैटिंग पावर प्ले बहुत इंपॉर्टेंट, वैसे 2 खिलाड़ी धारी के अंदर थे, तो बैटिंग पावर की जो कहानी थी मैदान के अंदर चल रही थी, लेकिन अब बल्लेबाजों ने कहा कि भाई अब हमारा समय आ गया। अब बैटिंग पावर प्ले, तीसरा ओवर, 3 ओवर के पहले वो बैटिंग पावर प्ले आपको लेना है। चर्चा हो रही है, किरण चर्चा कर रहे हैं, उसके साथ निकेतन को आपने देखा, निकेतन के हाथ में गेंद है, चतुर्य के साथ गेंदबाजी भी करते हैं। अब फिलहाल रौनक 6 पर खेल रहे, विशेष बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे, 1 पर रन संख्या 10 रन 2 विकेट के नुकसान पर। निकेतन बघूया निकेतन काय करत होतो, कारण निकेतनकडे गुणवत्ता तर भरपूर आहे आणि आता 10 धावांची गरज आहे। 12 चेंडू आणि 10 धावा, सामना बनवावा लागेल आणि हा गडी बाद। पावर प्ले है, कुछ ना कुछ मैदान के अंदर जरूर होगा। निकेतन के पास काबिलियत है, और कौन कहते हैं कि बादाम खाने से अकल आती है, बादाम खाने से अकल नहीं आती, ठोकर लगने से अकल आती है। पहले मैच में हार का सामना करना पड़ा, इस बार आपके पास बैंक बैलेंस इतना भी अच्छा नहीं है, लेकिन फिर भी लढने का जज्बा और जुनून है। आणि शेवटी तुम्ही घरच्या लोकांसमोर, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताय, त्यामुळे अस्तित्वाची लढाई आहे, अस्तित्वाची लढाई दोन्ही संघांसाठी। 11 धावा, आता 10 धावांची आवश्यकता, 11 चेंडूचा खेळ। पहिला चेंडू खूप चांगला होता, उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलेलं आहे। आणि आता फलंदाजीसाठी गेलाय तो, नॉन स्ट्राईकला तो सूरज चव्हाण, सूरज चव्हाण आणि गोलंदाजी करतो तो निकेतन। निकेतन बघूया काय करतो तो निकेतन, शांत स्वभावाचा खेळाडू आहे, बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी, मॉडर्न आर्ट संघासाठी। त्यांचे ओनर राजू सपकाळ अजूनही डगआउटमध्ये आहेत। ग्यारह गेंदों का खेल, 10 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। 10 रन 3 विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद
निकेतन आणि डिक्लेअर स्वरूपात एक धाव. 10 गेंदें और 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. सनातन पैकर्स और मॉडर्न आर्ट के बीच आज के दिन का बहुत ही तगड़ा मुकाबला आप देख रहे हैं. बीच मैदान पर चर्चा हो रही है अक्षय और टीम के कप्तान आकाश, गेंदबाज निकेतन, सामना करने के लिए बल्लेबाज सूरज चौहान. ये की प्लेयर हैं, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही थी पहले मुकाबले में. काबिलियत है, क्षमता है और इस पक्ष गेंदबाजी करने के लिए निकेतन के पास भी क्षमता है. और दो शेर लड़ रहे मैदान के अंदर तो मजा आएगा. हाँ, सांप और नेवली के बीच लड़ाई चल रही है. सोनू पोन के साथ देख रहे हैं बहुत करीब से. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज सूरज चौहान थोड़ा सा समय ले रहे हैं. वक्त बहुत इंपॉर्टेंट है. राउंड विकेट गेंदबाजी ऑन साइड पर खेल दिया, मौका दिया गया अब पार्टनर को. आपके पास गेंद है कुल मिलाकर 9 गेंदों में 8. घूमने का मौका दीजिए. फुल टॉस गेंद से आपका कोई फायदा नहीं होने वाला है. टर्न करने के लिए गेंद को लैंड करने की जरूरत है और प्रदीप गेंद को आप लैंड नहीं कर रहे और उसका फायदा बल्लेबाजों को मिल रहा है. सिंगल बचाना है, कुछ भी हो जाए सिंगल बचाना है. अगर सिंगल बचाओगे तो डॉट चेंडू आएगा, डॉट गेंद आएगी तो आपका प्लस पॉइंट आएगा, रन जाएंगे. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. आहेत पंच आहेत, पंच आहेत, येऊ नका ओमकार वाडकर, येऊ नका. आहेत इकडे पंच, पंच आहेत बघण्यासाठी, सांगतील तुम्हाला डिसिजन. हमेशा कोचिंग में कहा जाता है प्रदीप बल्ले को ड्रैग कीजिए, बल्ला ड्रैग कीजिए. बल्ला आपने ड्रैग किया इसीलिए फायदा मिला. नॉट आउट. पंचांचं डिसिजन आलेला आहे, नॉट आउट. 8 गेंदे 7. या सिंगल धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील मॉडर्न आर्ट संघाला. आता 7 धावांची गरज. 8 चेंडू आणि 7 धावा. कुठेतरी तुम्हाला एक धाव ही सिंगल मध्ये जी जाते ती वाचवावी लागेल मॉडर्न आर्ट संघाला. बघूया सूरज, निकेतन टू सूरज. बघूया सूरज काय करतो. एक धाव की मोठा फटका. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे आणि पुन्हा एकदा एकच धाव. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 14. सुदीप भाई बाउंड्री लाइन पर मौजूद है, लेकिन आपके जो खिलाड़ी था दायरे के अंदर बहुत कम है तो उसका फायदा अपने आप बल्लेबाजों को हो रहा है. 7 गेंदे और 6 रन चाहिए. टोटल इतना बड़ा नहीं है. जो हमारे पास है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है. सोच के आपको गेंदबाजी करनी है. निकेतन ने अच्छी गेंदबाजी की है. 7 गेंदे 6 रन चाहिए. विशेष ऑन स्ट्राइक. बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन. थ्रो आएगा, विकेट जाएगा. आएंगे करण अर्जुन आएंगे, मैच बनाएंगे. 6 गेंदों में 6 रन चाहिए. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए, मजा आएगा. मैदान के अंदर चल रहा है घमासान और पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान. लाइन बहुत अच्छी है. किरण मौजूद थे, रन नहीं देना चाह रहे. किरण ने थ्रो अच्छा किया, निकेतन ने अपना काम पूरा किया. बल्लेबाज विशेष कुछ ज्यादा विशेष नहीं कर पाए, उनको जाना पड़ेगा मैदान के बाद. 13 पर 3, 14 पर 4. मैच में पलटवार. परंतु आता एक ट्विस्ट आलाय. सूरज चव्हाण नॉन स्ट्राईकला आलाय. या 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे आणि नवीन फलंदाज स्ट्राईकला आहे. आता काय होणार, कारण गोलंदाजाच्या हातात सर्व काही आहे. जर पहिल्या चेंडूला विकेट आला आणि गोलंदाज आहे सुदीप. ओ माय गॉड, सबसे पसंदीदा खिलाड़ी इस वक्त गेंदबाजी करने के लिए चॉकलेट बॉय सुदीप के हाथ में गेंद है. ये सबसे बड़ी सरप्राइज बात है. तो एक जैसे कि आप बात कर रहे थे, एक तरफ चौहान तो है नॉन स्ट्राइकर एंड पर, स्ट्राइकर एंड पर अरुण है और सुदीप गेंदबाजी करने के लिए. तो कप्तान ने एक अलग डिसीजन, आउट ऑफ द बॉक्स सोच के डिसीजन लिया है. सुदीप के हाथ में गेंद है. सुदीप के लिए देखिए, सुदीप ये एक बार फिर आवाज आना शुरू हो जाएगा अगर एक अच्छी गेंद डालेंगे तो. नहीं तो मित्रांनो इथे श्रीलंकेवरून खेळाडू आलेले आहेत. मलिंगा कांबळे यांच्याकडून जर सुदीपने मॅच जिंकून दिली आणि हा खराब चेंडू सुदीप यांचा.
जर सुदीप याने मॅच जिंकून दिली तर मलिंगा कांबळे जे श्रीलंकेवरून आलेले आहेत त्यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे सुदीप यांना. त्यांनी जमा करायचे लवकरात लवकर जमा करायचे. सुदीप यांच्यासाठी जे पारितोषिक लावलेलं आहे ते लवकरात लवकर जमा करायचं आहे. मलिंगा कांबळे. कमिटीकडे ऑनलाईन स्कॅनर आहे. ओमकार वाडकर खिशात घेऊन फिरतात ते स्कॅनर. 6 चेंडू 5 धावांची गरज आणि 1 धाव. एका धाव्याने धावसंख्येत भर. धावसंख्या होते ती 16. 5 चेंडू 4 धावांची गरज. आणि आता स्ट्राईकवर सूरज. बघूया सूरज काय करतो आपल्या संघासाठी. 5 चेंडू 4 धावांची गरज. मॉडर्न आर्ट आणि हा गडी बाद. सुदीप असा आवाज येतोय. सुदीप सुदीप असा आवाज यायला सुरुवात झालेली आहे. क्या उम्मीदों के दीप जलाने का काम आपने किया वो देखना बहुत जरूरी है. विकेट मिला. अक्षय की शानदार फील्डिंग. बहुत ही बढ़िया फील्डिंग. थोड़ी सी तालमेल में कमी. एक की हो रही थी मांग और तालमेल की कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम. अब आंकड़े बदलते हुए 16 रन 5 विकेट के नुकसान पर 4 गेंदे 4. क्या कहानी है, क्या पिक्चर चल रहा है. बैट्समैन का नाम काजूभाई. बैट्समैन काजूभाई. 4 गेंदों का खेल, 4 रनों की जरूरत है. इंटरेस्टिंग मुकाबला, रोचकता बरकरार. स्ट्राइक पे काजू आणि नॉन स्ट्राइक पे सूरज आणि गोलंदाजीसाठी सुदीप मॅन फ्रॉम काटई. आणि 1 धाव. एका धावेने धावसंख्या होते ती 17. आता 3 चेंडू आणि 3. आता खतरा कोणावरती मंडवणार. 3 गेंदों का खेल आना बाकी. 3 रनों की जरूरत है. बहुत बेहतरीन बल्लेबाजी. काचू द्वारा सिंगल लिया गया. अब मौका मिलेगा सूरज चौहान को. 2 पर बैटिंग कर रहे हैं. अभी तक बढ़िया बल्लेबाजी रही है सूरज चौहान की. 3 गेंदे 3. दायरे के अंदर 3 खिलाड़ी और गेंद बाउंड्री के बाद 4 रन. सूरज चौहान ने बहुत ही शानदार प्रदर्शन किया और गेंद को ड्राइव किया. खराब फील्डिंग लगा पर यह मुकाबला सनातन पैकर्स ने जीत लिया है. मॉडर्न आर्ट का सफर समाप्त. कांग्रेचुलेशन. आणि या सामन्याचा सामनावीर सनातन संघाचा कृष्णा याने आपला मॅन ऑफ द सिरीज